नमस्कार मंडळी. एका कुटुंबाचा संसार खूप सुखी आणि समाधानी चालला होता. घरचा मुलगा आर्मीमध्ये होता. लग्नाला 4-5 वर्ष झाली होती आणि त्यांना 2 वर्षाचा मुलगाही होता. पण झालं काय, आजकाल गेट टुगेदरचं खूप फॅड आहे मित्रांनो. आणि अशाच एका स्कूल गेट टुगेदरला कधीच बाहेर न पडणारी ती महिला गेली, पण परत आलीच नाही. कारण तिथं तिला भेटला तिचं पहिलं प्रेम. म्हणतात ना, पहिलं प्रेम कधीच विसरता येत नाही. पहिली भेट झाली, मग गप्पा रंगल्या, जुन्या आठवणी निघाल्या. तिनं तिचं दुःख सांगितलं, त्यानं त्याचं दुःख सांगितलं आणि हळूहळू त्यांचं नातं पुन्हा जुळलं. आणि इथंच सगळा गेम झाला. तिनं तिच्या मुलाचा विचार केला ना संसाराचा ना समाजाचा, आणि गेट टुगेदरमुळं संपूर्ण कुटुंब उद्ध्वस्त झालं. असं एकच नाही तर असे अनेक प्रकरणं आज समोर येत आहेत मित्रांनो. मग खरंच या गेट टुगेदरमुळे लफडी वाढत आहेत का? गेट टुगेदरमध्ये नेमकं होतं तरी काय, आपण आज या व्हिडिओच्या मार्फत जाणून घेणार आहोत. मंडळी, गेट टुगेदर म्हणजे एक प्रकारचं टाईम मशीनच असतं. शाळेत एकत्र शिकलेले मित्रमैत्रिणी, बालपणीच्या आठवणी, जुने दिवस सगळं पुन्हा जिवंत होतं. मित्रमैत्रिणी एकत्र येतात, गेम्स खेळतात, गप्पा मारतात, खाणं पिणं होतं, मोबाईल नंबर घेतले जातात, व्हॉट्सअप ॲप ग्रुप बनवतात आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे काहींचं जुनं प्रेम पुन्हा जागवतं. अनेक लोक तर गेट टुगेदरला येताना आधीच विचार करतात, ती येणार आहे का, तो कसा दिसत असेल, आता काय करत असेल. पण गेट टुगेदरचा खरा उद्देश काय आहे? जुनी मैत्री जपणं, नात्यांना रिफ्रेश करणं आणि आठवणींना उजाळा देणं. पण गेल्या काही काळात या गेट टुगेदरमुळे संसार तुटल्याच्या घटना वाढताना दिसत आहेत. यामागं सायकोलॉजी म्हणजे प्रत्येक व्यक्तीला आपल्या जोडीदाराकडून प्रेम, कौतुक आणि समज अपेक्षित असतो. पण तसं होत नाही मित्रांनो. जेव्हा घरात संवाद कमी होतो तेव्हा बाहेरचं समजून घेणं जास्त आकर्षित वाटू लागतं. जुन्या व्यक्तीशी तुलना सुरू होते. माझा नवरा मला समजून घेत नाही, पण तो समजून घेतो. आपलं लग्न आधी झालं असतं तर आयुष्य वेगळं झालं असतं. आणि याच अपेक्षेमुळं सुरू असलेल्या संसारात तणाव निर्माण होतो. मित्रांनो, या विषयावर 96 या चित्रपटात राम आणि जानूची गोष्ट दाखवली आहे. शाळेचं प्रेम अनेक वर्षांनी भेटतं. भावना जागे होतात, पण ते मर्यादा ओळखतात. कारण भावना असल्या तरी नातं तोडणं म्हणजे नवीन समस्या निर्माण करणं हे त्यांना माहीत होतं. म्हणून लक्षात ठेवा, गेट टुगेदर नातं मोडण्यासाठी नसतं, तर नातं मजबूत करण्यासाठी असतं. पण जर नवरा बायकोमध्ये समज आणि संवाद नसेल तर बाहेरचा आवाज आकर्षित वाटू लागतो. कोणतंही नातं टिकवण्यासाठी काही गोष्टी खूप महत्त्वाच्या असतात. एकमेकांना वेळ देणं, संवाद ठेवणं, अडचणी समजून घेणं, चूक झाली तर कबूल करणं आणि सगळ्यात महत्त्वाचं छोट्या छोट्या गोष्टीमध्ये आनंद शोधणं. लग्न स्वर्गात जुळतं म्हणतात, पण ते टिकवण्यासाठी प्रयत्न मात्र दोघांना करावे लागतात. बाकी तुम्हाला काय वाटतं, गेट टुगेदरमुळे संसार मोडतो का, की माणसाच्या निर्णयामुळे? तुमचं मत कमेंटमध्ये सांगा आणि व्हिडिओला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.